महाबोधी विहार चा जो कायदा आहे टेम्पल ऍक्ट 1949 चा हा कायदा हा रद्द करण्यासाठी उपविभागीय महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा कार्यालयावर आणि उपविभागीय कार्यालयावर त्यांच्या आदेशाने हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि त्यांच्याच आदेशाने आज खामगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयावर सुद्धा हा मोर्चा किंवा आंदोलन हे या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। काय मागणी आहे? माझी हीच मागणी आहे की तो भारतीय संविधान 26 जानेवारी 1950 पासून लागू झालेला आहे आणि तो टेम्पल ऍक्ट जो आहे तो टेम्पल ऍक्ट हा 1949 चा आहे आणि तो टेम्पल ऍक्ट 1949 चा तो रद्द करण्यात यावं आणि या महाबोधी विहार जे आहे या महाबोधी विहार हे जागतिक धरोहर आहे। तर या ठिकाणी जागतिक स्तरातून जे बौद्ध अनुयायी आहे ते येत असतात। तर हा जो ऍक्ट आहे तो ऍक्ट या ठिकाणी 1949 चा तो रद्द करण्यात यावा आणि हे जे व्यवस्थापन आहे हे व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यामध्ये देण्यात यावं अशी आमची या मोर्चाद्वारे आज मागणी आहे। संपूर्ण भारतभर हे आंदोलन केलेलं आहे आजच्या दिवशी। तर हे संपूर्ण तहसील मध्ये राज्यव्यापी आज आंदोलन होतं। हे सध्या बाळासाहेब आंबेडकर आणि सध्या भीमरावजी आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने हे आंदोलन करण्यात आले। या मागणीमध्ये आमचं संपूर्ण सर्वात महत्त्वाची ही मागणी आहे की जे महाबोधी महाविहार आहे ते बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं, म्हणजे त्याचं व्यवस्थापन हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं आणि जी समिती आहे 9 जणांची समिती त्या समितीमध्ये आता जे अर्धे हिंदू आणि अर्ध बौद्ध अशी ती समितीची रचना आहे। तर ती नष्ट करून म्हणजे 1949 चा कायदा जो आहे तो नष्ट करून त्यामध्ये बदल करण्यात यावा आणि तो त्याचं व्यवस्थापन जे आहे ते हे संपूर्णपणे भिक्खू बंतेगणांच्या हातात द्यावं ही आमची प्रमुख मागणी आहे।